मग अनेक गरजवंतांना या स्पर्धेच्या माध्यमातून जो फायदा मिळतो तो मात्र सातत्याने केला जातो. कल्पक घरत नाईट किंग आणि दिव्यांश राव हे सध्या दोन अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन अंपायरला आराम दिलाय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक, पहिलाच बॉल, यावेळेला नो बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. नोच्या स्वरूपात अकाउंट ओपन होतं. ते सांघिक. भूषणचा बॉल, यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त स्टीअर केलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं आहे प्रगतीपथावर. 2 रन झालेले आहेत आतापर्यंत. चांगला बॉल होता. या वेळेला चांगली फिल्डिंग, अप्रतिम, मॅग्निफिसंट फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा. धीरज आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर डेफिनेटली मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. अप्रतिम, चांगला फटका ऑन साईडला. गुड शॉट, 4 रन. मॅग्निफिसंट टायमिंग. कृपया नगर ए टीमचे जर सदस्य असतील किंवा कॅप्टन तर प्लीज आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा प्लीज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. भूषण, चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. चौकार आला धीरजच्या बॅटमधून. यावेळेला हलकेशी बॅटची एज होती की काय, आणि यस पंच सुद्धा मान डोलावतायत. यावरून स्पष्टपणे दिसतं की बॅटची हलकीशी एज होती. कॅच ड्रॉप झाला. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 7 धावा. काशीपाडा या टीमची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवशक्ती काशीपाडा हा संघ सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज टीम हडल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम चांगले फ्रीज फुटिंग आपण पाहू शकतायत. आणि अंडरआर्म क्रिकेट, पॉवरफुल क्रिकेट सध्या बोईसरमध्ये खेळलं जातं. हे आपण सातत्याने पाहिलंय. तुम्हाला प्रत्येक आठवड्याला 5-5 दिवसांची स्पर्धा, कधी शनिवार रविवार असं नाहीये, तर सोमवार ते रविवार पर्यंत वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि खूप राहिले. आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडू आता अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून झळकताना पाहायला मिळतो. कारण जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल ही टॅगलाईन सध्या क्रिकेटच्या खेळातली आपल्याला पाहायला मिळते. मग या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून वाय कट्टापर्यंत ज्या ज्या खेळाडूंनी प्रवेश केला गेलाय त्या खरोखरच या विभागातील अंडरआर्मच्याच थ्रू केलेला आहे. 7 धावा झालेत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम, ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 8. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती काशीपाडा हा संघ. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला याच गोष्टींची खूप मेहनत करावी लागते. आणि इथे मोठा फटका मारला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय ओमसाई स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आहोत. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेगवेगळे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत या पदाधिकाऱ्यांचे, आणि ज्यांनी खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतले ते अतेश दादा राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने रात्रंदिवस कष्ट या स्पर्धेला. आणि अप्रतिम संकल्पना चांगली आहे, विचारसरणी चांगली आहे, आणि अतेश दादा राऊत एक मन मिळावू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आपलं मनपूर्वक धन्यवाद असेल. अशीच संकल्पना, असेच तुम्ही अनेक समाज कार्य करत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. शुभम आणि भावेश सध्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक, 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल.
त्यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. व्हाईट बॉल, 1 रन ऍड, संघाची धावसंख्या 9. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने दुसऱ्या दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10. 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जो संघ जिंकेल तो संघ वडकून महालक्ष्मी या टीम बरोबर खेळेल. अप्रतिम चांगला बॉल, बॅट हे पट्टीला आदळली आणि इथून बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. दक्ष प्रतिम बॉलिंग, सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ झालाय. 10 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रन झालेत. 10 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस शुभम आणि भावेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. रोहित, धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026 ही स्पर्धाचा पहिला दिवस, पहिली रात्र. या स्पर्धेची व्हाईट बॉलचा इशारा. अॅक्युरेट पंचांनी भूमिका चांगली निभावली आतापर्यंत. त्या अंडरम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, पंच हे खऱ्या अर्थानं मैदानाचे न्यायाधीश असतात. चांगला बॉल फिरवला होता. तर ही सुद्धा कला असते. मग अंडरम क्रिकेटमध्ये लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. अंडरम क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला फिंगरचा चांगला वापर करता आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसही करता आली पाहिजे. असं नाही की अंडरम क्रिकेट मात्र हे छोटं ग्राउंड असलं, खेळपट्टी छोटी असली, आपण गोलंदाजी करू शकतो असं नाहीये. त्यावेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. स्लॉक केलं होतं या बॉलला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 रन. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती काशीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. चांगला बॉल, या वेळेला बॅटची हलकीशी एज आणि सरळ यष्ट्यांचा वेध. रोहित हा बॉल जसा डिलिव्हर्ड केला जणू काही स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद. 13 ला 3. त्यावेळेला आपण पाहिलं तर 13 ला 2 धक्के बसले गेलेत. 13 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला बॉल फिरवला होता. फिंगरचा चांगला वापर केला होता. विट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलं. इथून जर आपण पाहिलं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा सध्या तरी यावेळेला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. 13 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 रन, 14 रन झालेले आहेत. फलंदाज अप्रोच इंटेंट शुभमचा चांगला आहे, परंतु बॅटमधून धावा येतील का? अप्रतिम चांगला फटका, मात्र गोलंदाजाच्या पायावर बॉल आदळला आणि ते लक फॅक्टरने साथ दिली. चौकार मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या 18. 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 18 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. या बॉलला स्लॉक स्वीप खेळले गेले, परंतु एवढीच चांगली फिल्डिंग, बॅकअप चांगला मिळाला. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शिवशक्ती काशीपाडा या टीमची 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या अखेरीस. सध्या यावेळेला हा चिमुरडा मॅचचा आनंद घेत असताना, अगदी निरागस मनाने ह्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांचा खेळ झालाय. अप्रतिम ऑन साईडला चांगला फटका ऑन ड्राईव्ह खेळत असताना. व्हॉट अ शॉट. हर्षच्या बॅट मधून हर्षोल्लास हा फटका पाहायला मिळतोय. 4 रन.
चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, पायावरचा बॉल होता आणि काय मनगडाचा वापर केला हर्षने. 4 रन. चांगला बॉल आणि सरळ लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 23. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम ऑन साईडला काय फटका, नजाकत भरा शॉट, सुपर टायमिंग. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय शुभम. काय बॅटिंग केले आतापर्यंत. 27 धावा झाले दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती काशीपाडा हा संघ 27 ला 2, 3 बॉलच्या समाप्तीनंतर. सत्तावीस धावा झाले दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, पायावर बॉल जाऊन आदळला. लेग बाईच्या स्वरूपात अंपायर यावेळेला डिसिजन देत असताना सिग्नल देत आहेत. 1 रन मिळेल. 28 रन. 28 ला 2, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अगदी पदाधिकाऱ्यांचे जे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतिम. आणि चांगलं आयोजन नियोजन. फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते नियोजन अंमलात आणणं, त्याची अंमलबजावणी करणं फार कठीण असतं. परंतु आतिशदादा राऊत नेहमीच एक चांगले आयोजक, चांगले व्यक्तिमत्व राहिलेत. आणि इथे मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता. खूप वेगाने धावले होते, परंतु बॅट मात्र ग्राउंडिंग झाली नव्हती आणि त्यामुळे आता विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 28 ला 3, 28 लॉस ऑफ 3 विकेट. 28 धावा झाले तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे मिथेचा हा बॉल. यावेळेला ऑन साईडला. वाह शुभम वाह. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे हे चौकार पाहायला मिळाले. मॅग्निफिसंट बॅटिंग. या 4 धावेने संघाची धावसंख्या तब्बल 32 वर जाऊन पोहोचली गेली आणि 33 धावांचं लक्ष विळंगी ए ओम शिवसाई या टीम समोर ठेवण्यात आलंय. 33 धावांचं लक्ष असेल. सुरुवातीला अडखळत खेळत होते, परंतु त्यानंतरचा प्रवास आपण पाहिला तर चौकार शुभमच्या बॅटमधून अफलातून पाहायला मिळाले आणि विलक्षण कामगिरी करताना जणू काही खेळपट्टी शुभमच्या प्रेमात पडली. 24 बॉल मध्ये 33 रन. धन्यवाद शुभमजी वडे साहेब, उपसरपंच साहेब या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चला फिल्डिंग सेट करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. चला सामन्याला सुरुवात होईल. धन्यवाद शुभमजी वडे साहेब आणि राकेशजी परदेशी साहेब, आपण आवर्जून उपस्थित झालात या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. अतिशदादा राऊत यांच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद. स्वतः अतिशदादा राऊत एक समाजसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य सरावली गावचे. त्यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2026 सध्या आपण अनुभवतायत.
सामन्याला होते सुरुवात. 33 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. भावेश पहिलं षटक हाताळण्याकरता सोहम आणि हिमांशू अशी जोडी पहिल्याच बॉलवर चौकार. अप्रतिम गुड शॉट. 4 रन. सोहमच्या बॅटमधून अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटचा पेताज आहे. पहिल्याच बॉलवर चौकार आणि इरादे पक्के स्पष्ट केलेत. या चौकार आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. नाहीतर गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. 33 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. या स्पर्धेला 3 दिवस सातत्याने आवाज आदरणीय दीपक संखे सरांचा ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक संखे सरांचा खूप खूप धन्यवाद. अतिजी राऊत साहेब यांचा धन्यवाद आहे. या स्पर्धेला समालोचनाची संधी तुम्ही प्राप्त करून दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर संतोषजी पाटील व्हॉइस ऑफ उमरोळी यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेला 3 दिवस सातत्याने ऐकणार आहोत. अप्रतिम चांगला बॉल परंतु तेवढाच चांगला फटका. वा व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला होता. 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील. मॅग्निफिसंट टायमिंग. काय फटक्याला सजवलं या वेळेला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सोहम 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. तीन बॉलचा खेळ झाला. 8 रन झालेत. यावेळेला ऑफ साईडला हलक्याच्या हाताने परंतु तिथे ऑलमोस्ट पोहोचलेत. 1 रन तर ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. बॉल फेकून झाले ते 4. चांगली सुरुवात झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. मग ते गल्ली क्रिकेट असो, अंडरआर्म क्रिकेट असो, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, अंडरआर्म ओपन क्रिकेट असो, मग टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, परंतु सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि हे ब्रह्मास्त्र आहे. एक्झॅक्टली या वेळेला ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. चौकार येतोय. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. 5 बॉलच्या समाप्तीनंतर हिमांशूच्या बॅटमधून चौकार आला. हिमांशू आणि सोहम सध्याच्या घडीला पॉवरफुल जोडी म्हणून ओळखली जाते या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. टॅप केलंय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन. सुपर बॅटिंग. सुपर कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके यावेळेला सजवलेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलमध्ये 9 सोहमच्या बॅटमधून, 2 बॉलमध्ये 8 हिमांशूच्या बॅटमधून. भावेश पहिल्या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह ओव्हर. कृपया करून जे प्रॅक्टिस करतात आमचे लाडके खेळाडू प्लीज मातीच्या खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नका. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे तिथे आपण प्रॅक्टिस बिंदास्त करू शकता. प्लीज मी विनंती करेन. 17 रन झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल. अप्रतिम जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली परंतु ऑलमोस्ट पोहोचले हिमांशू. 1 रन मेल. ओम शिवसाई विळंगी 18. 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या रुग्णांना मात्र सातत्याने डोनेट केलं जातं. आपण सातत्याने पाहिले जो काही फायदा असेल तो गरजवंतांना दिला जातो. ही खूप महत्वाची बाब आहे या स्पर्धेचे. अतिशय दादा राऊत यांच्या संकल्पनेतून एक चांगली समाजसेवा आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं एकच वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा म्हटली तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट व वेळेचं तुम्हाला परिपूर्ण भान राखणारी ही स्पर्धा आहे. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम असं म्हटलं जातं की या खेळात वेळ फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते प्रत्येक संघाने दाखवून दिलंय.
स्पेशली आपण पाहिलं तर पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये यश फाउंडेशन संघर्ष मुरबेट टीमने प्रतिस्पर्धी संघ लिंगापाडे या टीमला 3 बॉलची पॅनल्टी लागल्यानंतर त्यांनी मात्र सांगितलं नको आहे त्या संघाला पॅनल्टी, आम्ही ऍक्सेप्ट करू की आम्हाला सगळे षटक खेळायला मिळतील लिंगापाडा या टीमला. ते विशाल तरेचा आणि त्याच्या संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल. मिसफील्डचा फायदा, 4 रन मिळतील, चुकीला माफी नाहीये आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता सोहमच्या बॅटमधून. आतापर्यंत 14 रन आलेत, अंडरस्टँडिंग बॅटिंग केले, 23 धावा, 5 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला क्लीन बॉल, सुपर लाईन अँड लेन, मेल विकेट आणि फलंदाज बाद. 23 ला पहिला धक्का. आता विजयासाठी 12 बॉल 10 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 10 रन. सोहम 14 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपली जबाबदारी त्याने जाणली, आपल्या जबाबदारीचा खेळ केला. 12 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 10 रन. प्रति गोलंदाजी मार्कवर येईल. धर्मवीर आनंद दिग्गज साहेब चषक 2026 आजचा पहिला दिवस, पहिली रात्र या स्पर्धेची. फ्लड लाईट मध्ये या स्पर्धेचं अंडरआर्म क्रिकेटचं आयोजन अप्रतिम पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, नेत्रदीपक, डोळ्याचा पारणा फिटणारी ही स्पर्धा. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह खेळला गेला होता आणि इथून चौकार येईल हिमांशूच्या बॅटमधून. 4 रन, 27 धावा झालेत. बॅटिंग केली आतापर्यंत अप्रतिम. 11 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं, मग तो फॉर्मॅट कोणताही असो, तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित, आणि ते सध्या हिमांशूच्या बॅटमधून पाहायला मिळतं. 5 बॉल मध्ये 14. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग, सुपर बॅटिंग पाहायला मिळते. 28 ला 1, 10 बॉल 5. यावेळेला टॅप खेळलंय आणि सरळ बॉल निघून जाईल फिल्डरच्या हातामध्ये. चांगलं फिल्डिंग, ती धाव येत नाहीये मिस्टर विक्रांतच्या बॅटमधून. डॉट बॉल. 9 बॉल आणि 5. एकदा टॅप खेळले गेलाय परंतु फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग, 1 रन मेल विक्रांतच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 29, 8 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. हिमांशू सध्या सेट झालाय, खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. ऑफ साईडला चांगला फटका खेळला गेला होता परंतु फिल्डिंग थोडीशी यावेळेला आपण पाहिला ओथ्रूच्या स्वरूपात धाव घेण्याच्या प्रयत्नात होते. 1 रन तर नाही मिळाली. 29 ला 1, 7 बॉल 4. वडकून महालक्ष्मी टीम आणि इथे खेळ खल्लास. अप्रतिम स्टायलिश फिनिश हिमांशूच्या बॅटमधून. सुपर कव्हर ड्राईव्ह. चला, या वडकून महालक्ष्मी टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. दीपक संके सर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. आणि मॅन ऑफ द मॅच हिमांशू ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या आयोजक ह्या मॅच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण मॅन ऑफ द मॅच देतो हिमांशूला. हा दादा या.